Hello students, good morning everybody. Welcome to online physics lecture. Today we are going to study chapter 13, which is electromagnetic waves and communication system. The information age in which we live is based almost entirely on the physics of electromagnetic waves. आजचं माहिती आणि तंत्रज्ञान याचं जे युग आहे हे प्रामुख्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या वापरावरती अवलंबून आहे. वी आर नाउ ग्लोबली कनेक्टेड बाय टीव्ही, सेलफोन अँड इंटरनेट. आज आपण जगाशी टीव्ही, मोबाईल फोन्स आणि इंटरनेटद्वारे कनेक्टेड आहोत. All these gadgets use electromagnetic waves as carriers for transmission of signals. हे सर्व उपकरण, गॅजेट्स म्हणजे उपकरण, हे सर्व उपकरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर करतात, ज्या आपल्या बरोबर सिग्नल म्हणजे माहितीला कॅरी करतात. एनर्जी फ्रॉम सन, an essential requirement for life on earth, reaches us by means of electromagnetic waves that travel through nearly 150 million kilometer of empty space. पृथ्वीवरती जीवनावश्यक जे काही आवश्यक आहे त्यामध्ये सूर्यापासून एनर्जी ही महत्त्वाची आहे. ही एनर्जी जी आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच्या स्वरूपात येते आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज पृथ्वीवरती पोहोचण्यापूर्वी 150 मिलियन किलोमीटर एवढ्या मोकळ्या जागेतनं, एम्प्टी स्पेसमधनं पृथ्वीवरती येत आहेत. देर आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज फ्रॉम लाईट बल्ब्स, हीट इंजिन blocks of automobiles, X-ray machines, lightning flashes and some radioactive materials. आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज वेगवेगळ्या स्रोतापासून मिळवता येऊ शकतील. घरामध्ये असणारा लाईट बल्ब, हीट झालेलं इंजिन, वाहनातलं जे काही इंजिन आहे, कुठल्याही मशीनचं इंजिन, ऑटोमोबाईल्स मध्ये जे ब्लॉक्स आहेत, एक्सरे मशीन्स जे आहेत, लाईटचे फ्लॅशेस जे असतात आणि काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स याद्वारे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मिळवता येऊ शकतील. स्टार्स अँड अदर ऑब्जेक्ट्स इन अवर मिल्की वे गॅलेक्सी अँड अदर गॅलेक्सीज आर नोन टू इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. स्टार्स आणि पृथ्वीचं सूर्यमंडल जे आहे, या सूर्यमंडलामध्ये किंवा त्याच्या बाहेर ज्या इतर गॅलेक्सीज आहेत त्यापासूनही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज पृथ्वीवरती येत असतात. हेन्स इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू मेक अ केअरफुल स्टडी ऑफ द प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. या आणि अशा अनेक कारणांमुळे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बद्दल माहिती, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहित असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. देर आर 4 बेसिक लॉज विच डिस्क्राइब द बिहेवियर ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स, द रिलेशन बिटवीन देम अँड देअर जनरेशन बाय चार्जेस अँड करंट्स. These laws are as follows. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज साठी समजून घेण्यासाठी 4 बेसिक लॉज आहेत. हे लॉज इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या बिहेवियर बद्दल आपल्याला माहिती सांगतात. या 2 प्रकारच्या फील्ड्स जे आहेत त्यांच्यामधलं रिलेशन आणि त्यांची निर्मिती जी होते आहे चार्जेस किंवा करंट्सद्वारे, याबद्दलची माहिती हे 4 लॉज आपल्याला देऊ शकतील. पहिला नियम आहे गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये हा स्टडी केला.
which is essentially the Coulomb's law and describes the relation between static electric charge and the electric field produced by them. गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक हा एक प्रकारे कुलम्स लॉज आहे, जो स्टॅटिक चार्ज आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड बद्दलची माहिती हा लॉ देतो आहे. अगदी तसाच लॉ मॅग्नेटिझम मध्ये पण आहे, ज्याला आपण म्हटलं गॉस लॉ फॉर मॅग्नेटिझम, विच इज सिमिलर टू गॉस लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स as mentioned above, states that magnetic monopoles which are thought to be magnetic charges equivalent to electric charges does not exist. Magnetic poles always occurs in pair. Magnetic monopole हे अस्तित्वात नसतात. मॅग्नेटिक मोनोपोल्स जे आहेत यांना आपण मॅग्नेटिक चार्जेस असं गृहीत धरू शकतो, आणि हे मॅग्नेटिक चार्जेस इलेक्ट्रिक चार्जेस सारखेच आहेत, पण इलेक्ट्रिक चार्जेसना स्वतंत्र अस्तित्व आहे. पण त्या पद्धतीने हे मॅग्नेटिक चार्जेस जे आहेत म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांना स्वतंत्र अस्तित्व नाही, हे नेहमी पेअर्स मध्ये अस्तित्वात असतात. तिसरा नियम आहे फॅरेडेज लॉज, which gives the relation between electromotive force induced in a circuit when magnetic flux linked with the circuit changes. जर एखाद्या सर्किटच्या अवतीभोवती असणारं मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स परिवर्तित होत असेल, तर त्या सर्किटमध्ये त्या कॉइलमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF जनरेट होतो. हा फॅरेडेज लॉ आहे. आणि शेवटचा जो आहे तो आहे एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ गिव्स द रिलेशन बिटवीन इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ अ लूप अँड द करंट फ्लोईंग थ्रू इट. एखाद्या कंडक्टर मधनं जाणारा करंट आणि त्या करंटमुळे निर्माण होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे यामधील रिलेशन एम्पियर्स लॉ देतोय. मॅक्सवेल नोटिस्ड अ मेजर फ्लॉ इन एम्पियर्स लॉ फॉर टाइम डिपेंडंट फील्ड. मॅक्सवेल या शास्त्रज्ञाने एक मोठी त्रुटी एम्पियर्स लॉ मध्ये बघितली. जेव्हा टाइम डिपेंडंट फील्ड म्हणजे जे फील्ड टाइम बरोबर व्हॅरी होतं, चेंज होतं, अशा परिस्थितीमध्ये एम्पियर्स लॉ मध्ये त्याला त्रुटी आढळून आलेली आहे. ही नोटिस दॅट द मॅग्नेटिक फील्ड कॅन बी जनरेटेड नॉट ओनली बाय इलेक्ट्रिक करंट बट ऑल्सो बाय चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड. त्याने असं अभ्यासलं, त्याने असं बघितलं की मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे फक्त करंटद्वारे निर्माण होऊ शकत नाही, पण अवतीभोवती असणारे इलेक्ट्रिक फील्ड परिवर्तित करून देखील आपल्याला मॅग्नेटिक फील्ड निर्माण करता येऊ शकतं. Therefore, in the year 1861, he added one more term to the equation describing this law. या एम्पियर्स लॉ मध्ये त्याने आणखीन एक टर्म ऍड केलेला आहे. त्याच्या माहितीनुसार मॅग्नेटिक फील्ड फक्त करंट निर्माण करत नाही, इलेक्ट्रिक फील्ड देखील निर्माण करतं. म्हणून या इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्नेटिक फील्ड जे निर्माण होतं आहे त्यासाठी त्याने त्या इक्वेशन मध्ये आणखीन एक टर्म इंट्रोड्यूस केला. दिस टर्म इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट करंट. हा जो टर्म त्याने ऍड केलेला आहे त्याला डिस्प्लेसमेंट करंट म्हणायचं आहे. डिस्प्लेसमेंट करंट आपण 12वीला डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. दिस टर्म इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट and the electromagnetic waves which are outcome of these equations would not have been possible in the absence of this term. हा जो टर्म आहे जो डिस्प्लेसमेंट करंट आपण म्हटलं हा अत्यंत महत्वाचा आहे.
आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ची निर्मिती जी आहे इज द आउटकम ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनमुळेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा शोध लावता येऊ शकला. जर हा टर्म त्याने विचारात घेतला नसता तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची निर्मितीचा विचार करणं हे शक्य झालं नसतं. ॲज अ रिझल्ट, द सेट ऑफ 4 इक्वेशन्स डिस्क्रायबिंग द अबव 4 लॉज इज कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन. सेट ऑफ 4 इक्वेशन, 4 नियम, 4 लॉज चे 4 इक्वेशन. हे 4 इक्वेशन या 4 लॉजना डिस्क्राईब करतात आणि या 4 इक्वेशनला मिळून या सर्व इक्वेशन्सना आपण एकत्रितपणे मॅक्सवेल्स इक्वेशन असं म्हणणार आहोत. इन 1888 हेनरी हर्ट्झ succeeded in producing and detecting the existence of electromagnetic waves. He also demonstrated their properties, namely reflection, refraction and interference. हर्ट्झ या शास्त्रज्ञाने प्रॅक्टिकली या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची निर्मिती केली. निर्माण झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजना डिटेक्ट केलं आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या काही प्रॉपर्टीज त्याने प्रयोगाने सिद्ध केल्या, डेमॉन्स्ट्रेट केल्या. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्स यासारख्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याने प्रॅक्टिकली एक्सप्लेन केलेल्या आहेत.